जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मराठा बांधव यांनी कोरोची स्टँड येथे केला निषेध व्यक्त। सिंधुदुर्गमध्ये जलदुर्ग राजकोट या ठिकाणचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती 35 फूट अश्वरूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट दर्जाचा असल्याने कोसळला। हा पूर्ण देशातील शिवप्रेमीचा अपमान असून जो शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समस्त कोरोची मराठा बांधव यांनी केली व कोरोची स्टँड येथे निषेध करण्यात आला। यावेळी मराठा बांधव व शिवभक्त उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह गेलो होतं ते आपटे आणि चेतन पाटील हे पळून जायला सुद्धा हे सरकारच कारणीभूत आहे। कारण ही लोक एवढं पळून जाणं आणि असं एवढा पुतळा तयार करणारा जर शिल्पकार जर पळून जात असेल तो काय गुन्हेगार आहे काय? त्याने येऊन समोर सांगायला पाहिजे जे काय झाले, जे सरकारनं जे काय त्यामध्ये पुतळ्यामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे पळून न जाता त्याने येऊन सांगायला पाहिजे की ह्या पुतळ्यामध्ये असं सरकारनं खाल्ले। लाज वाटली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या त्या महायुतीच्या आघाडीच्या नेत्याला की देशाचा पंतप्रधान येऊन जो पुतळा उद्घाटन करतोय त्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं नुकसान होतंय, तो पुतळा पडतोय। हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीला असू दे, शिवप्रेमी असू दे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला हे अतिशय वाईट वाटलेलं आहे। कारण शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, अस्मिता आहे। आणि अशा वेळेला जर त्या पुतळ्याचं आणि नंतर विरोधक जर त्या पुतळ्याचं कशा पद्धतीनं पडलं ही पाहणी करायला गेलेल्या विरोधकाला जर मिंदे गटाची लोक आणि भाजपची लोक जर अडवत असतील तर हे सगळ्यात मोठं वाईट कुठत आहे की तुम्ही करताय भ्रष्टाचार आणि तो झाकायचा जर कोण ते उघड करायला येत असेल तर त्याला तुम्ही अडवत जाताय। हे सगळ्यात मोठं चूक या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जो गृहमंत्री आहे तो गृहमंत्री अतिशय नालायक आहे असं आम्ही म्हणतोय। आम्ही नाही तर महाराष्ट्र म्हणतोय की त्या गृहमंत्र्याचं कसलंही काम नाही। प्रत्येक गोष्ट जिथं जे घडलंय त्यांच्यावर ढकलायचं आणि आपण मोकळं व्हायचं। हे गृहमंत्र्याची जी पद्धत आहे ही अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे। महाराष्ट्राचा गृहमंत्री व्हायच्या लायकीचाच फडणवीस नाही आहे। आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री पुतळा पडल्यानंतर म्हणतोय की ताशी 45 वेगानं 45 स्पीडच्या वेगानं जर ते वारं वाहत होतं तर मग त्या गावातल्या घराची कौलं का उडलेली नाही? त्या घरामध्ये त्या गावामध्ये नारळाची झाडं आहेत त्यांचे नारळ का पडले नाहीत? एवढा मोठा पुतळा जो पुतळा ज्याचं वजन कमीत कमी मला वाटते 3-4 टन वजन आहे तो पुतळा वाऱ्यानं पडतोय तुमच्या अतिशय पैसे खाण्याच्या प्रवृत्तीमुळं। आणि तुमच्या त्या काम दिलेला ज्या माणूस आहे तो मिंदे गटाचा जो मुलगा आहे, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे श्रीकांत शिंदे, यांच्या ती संबंधित सगळी ती कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्यामुळे एक महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। अतिशय तीव्र शब्दात आम्ही कोरोचीकर मिंदे सरकारचं निषेध करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।